तर आज भावानो मी तुम्हाला ना तारकर्ली बीचला स्कुबा डायव्हिंग करतात त्या पॉइंटला घेऊन जातोय. हा तारकर्ली चा मेन बीच आहे म्हणजे एमटीडीसीच्या बाजूला जो मेन बीच आहे तारकर्लीचा तो पॉइंट. इथे ना पार्किंगची सुविधा आहे दादा. म्हणजे तुम्हाला शेड मध्ये पण पार्किंग करू शकतात किंवा नॉर्मली पण पार्किंग करू शकतात. आणि मोठ्या गाड्यांचे इथे 100 रुपये घेतात, छोट्या गाड्यांचे 50 रुपये घेतात. इथे गरम पाणी, थंड पाण्याची पण सोय आहे, कपड्याचे दुकान आहेत, नाश्त्याचे स्टॉल आहेत, जेवणाचे स्टॉल आहेत. त्यानंतर हा जो रोड दिसतो हा एमटीडीसी जागा आहे. एमटीडीसी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे जे हॉटेल आहेत ना, ते हॉटेल म्हणजे रूमची बुकिंग आहे. तुम्हाला आता दाखवेन मी थोड्याच वेळाने. आधी गाडी पार्क करतो. पार्क केल्यावर तुम्हाला लगेच दाखवेन. आपल्या राईट साईडला दिसत आहेत ते एमटीडीसी चे रूम आहेत. त्या लेफ्ट साईडला दिसत आहेत ते आपल्या एमटीडीसी चे हे बोटीचे रूम आहेत. पण ते सध्या बंद आहेत म्हणून आपण तुम्हाला राईट साईडचे रूम दाखवतो. हे बघा, हे सी व्ह्यू रूम आहेत. तिथून आपले हे स्कुबा डायव्हिंगचे तुम्हाला सिलेंडर आहेत. असंच गेलो आपण खाली खाली आपल्या तारकर्लीचं हे मेन बीच. मेन बीचच्या लेफ्ट साईडलाच माझं ऑफिस आहे म्हणजे गजानन स्कुबा डायव्हिंग. हे माझ्या ओनरच आहे म्हणजे मी तिथे मार्केटिंग साठी सध्या काम करतोय. ही जी मार्केटिंग मी करतोय ही माझी स्वतःची बोट आहे म्हणजे म्हाळसा बोट. माझी बोट आहे डॉल्फिन सफर किंवा सुनामी आयलंड किंवा गोल्डन रॉक, न्यूटी बीच, ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस हे सर्व पॉईंट दाखवण्याची माझी बोट आहे. पण मी सध्या इथे आपल्या गजानन स्कुबा डायव्हिंगचे इथे गेस्ट आले होते. त्यांना मी माझ्या बोटिंगची माहिती देतोय. इथे 5 लेडीज होत्या. त्यांना मी सांगितलं की 5,000 रुपये माझ्या एका बोटचा चार्ज आहे. त्यानंतर मी स्कुबा डायव्हिंगला पण गेस्ट ठरवले. त्यांना मी आता स्कुबा डायव्हिंगला घेऊन जाणार आहे. आणि थोड्याच वेळाने तुम्हाला माझ्या स्कुबा डायव्हिंगच्या बोटीने मी तुम्हाला दाखवणार स्कुबा डायव्हिंग कसं करताय. हे माझं स्कुबा डायव्हिंगचं ऑफिस आहे. इथे मी मार्केटिंग करतो. स्कुबा डायव्हिंगची पण करतो आणि कधी कधी मला बोटिंग साठी कोण नसेल तर बोटिंगची पण मार्केटिंग करतो. आता मी थोड्याच वेळानं माझी स्कुबा डायव्हिंगची पिकअप ड्रॉपची एक बोट दाखवणार आणि मोठी बोट दाखवणार. मोठी बोट म्हणजे तिथे माझे गाईड असतात म्हणजे आमचे गाईड असतात 7 ते 8 गाईड असतात तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. ही समोरच दिसते ही स्कुबा डायव्हिंगची पिकअप ड्रॉप साठी बोट आहे. हे गाईड आहेत. गाईड म्हणजे बोटवाले पण आहे आणि स्कुबा डायव्हिंगला तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाणार ते पण गाईड आहे. थोड्याच वेळात मी आता बोट मध्ये तुम्हाला दाखवणार कशा प्रकारची आपली सिस्टीम असते. प्रत्येकाला कंपल्सरी लाईफ जॅकेट दिलं जातं सेफ्टीच्या दृष्टीने. आणि मॅक्झिमम 15 ते 20 लोक आपण एका बोट मधून घेऊन जातो. पिकअप ड्रॉप मध्ये आपण 15 ते 20 लोक घेऊन जातो. तिथे मोठी बोट असते त्या बोट मध्ये तुम्हाला शिफ्ट करणार तिथे 30 ते 40 लोक बसू शकतात एवढी मोठी कॅपॅसिटी वाली बोट असते. तर बोट चालू झाली बघा. सेफ्टीसाठी कंपल्सरी लाईफ जॅकेट दिलेलं आहे सर्वांना. हा आमचा तुषार गाईड आहे म्हणजे ड्रायव्हर आहे बोटचा. मी पण बोट चालवतो. आता थोड्याच वेळ तुम्हाला दाखवणार मी पण बोट चालवणार. मी कधी कधी बोट चालवतो मला पण येते. पण कसं मी मार्केटिंगच्या दृष्टीने मी सध्या तो इथेच असतो बीचच्या जवळच असतो कारण माझ्या बोटीच्या भाड्याला पण जायचं असतं त्यामुळे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. तर स्कुबाचा पॉइंट आता जवळ आला आहे तर आता तुम्हाला ही बोटीमधून त्या बोटमध्ये तुम्हाला शिफ्ट करणार आहे. शिफ्ट केल्यानंतर आपला जो ड्रायव्हर असतात ते तुम्हाला माहिती देणार बेसिक माहिती देतात म्हणजे ऑक्सिजन कसं घ्यायचं कसं सोडायचं हे तुम्हाला बेसिक माहिती देणार. पाण्याखाली तुम्ही बोलू शकत नाही त्यासाठी तुम्हाला साईन लँग्वेज शिकवणार. त्यानंतर पाण्याखाली घेऊन जाणार. पाण्याखाली प्रत्येकासोबत 2 गाईड असतात कंपल्सरी स्टार्ट टू एंड पर्यंत. आणि 2 मिनिटाची त्यामध्ये व्हिडिओ शूटिंग असणार. ते तुम्हाला आता पंकज झाडमन जो माहिती देतोय आपला ड्रायव्हरच आहे. तो तुम्हाला माहिती देऊन झाल्यानंतर तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाणार. आणि कशा प्रकारे तुम्हाला पाण्याखाली घेऊन जातात आपली शिडी असते म्हणजे लायडर असते लायडर मार्फत तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाणार. आणि त्यानंतर तुमचं स्कुबा डायव्हिंग होतं.
ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला शिडी मार्फत पाण्याखाली घेऊन जाणार. गाईड कंपल्सरी असतो स्टार्ट टू एंड पर्यंत. पाण्याखाली गेल्यानंतर तुम्हाला कलरफुल फिश, कोरल प्लस आपल्याकडे ऋषी मुनींचा एक स्टॅच्यू आहे, तो पण बघू शकता. हा ऋषी मुनींचा स्टॅच्यू म्हणजे आपल्या स्थानिक लोकांनी आपल्या मंदिराची जेव्हा कामं केली होती, त्या कामात केल्यानंतर जे मूर्ती राहतात ते सोडल्या होत्या, ते आपल्या स्कुबाच्या पॉइंटला जाऊन लागलंय. 7 ते 8 वर्षापूर्वीचा जुना स्टॅच्यू आहे हा. अशा प्रकारचे तुम्हाला स्कुबा डायव्हिंग जर बघायचं असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देईल, तो त्यावर तुम्ही कॉल करा माझ्या स्कुबा डायव्हिंग आणि बोटिंग साठी.